पोहोचल्याचे दृश्य आपण यावेळेला पाहतोय। छत्रपती संभाजीनगरमध्ये मुख्यमंत्री शिंदे आणि विनोद पाटलांच्या भेटीसाठी ते दाखल झालेले असून विनोद पाटील हे छत्रपती संभाजीनगरमधून महायुतीकडून लोकसभा निवडणूक लढवण्यास इच्छुक होते। मात्र या ठिकाणी महायुतीकडून संदीपान भुमरे यांना उमेदवारी देण्यात आली आहे आणि त्यानंतर विनोद पाटलांनी निवडणुकीमध्ये माघार घेत असल्याचं जाहीर केलंय। वेदांत नेब आपले प्रतिनिधी या संदर्भात अधिक माहिती देत आहेत। वेदांत, आपण एक्सक्लुझिव्ह दृश्य यावेळेला दाखवतोय। मुख्यमंत्री आणि विनोद पाटील यांच्यात सुरू असलेल्या भेटी संदर्भातले त्यांच्या घरी म्हणजेच निवासस्थानी ते पोहोचलेत। काय सुरू आहे त्या ठिकाणी? ज्या प्रकारे आपण बघितलं, विनोद पाटील हे महायुतीकडून छत्रपती संभाजीनगर लोकसभा मतदारसंघामध्ये एक इच्छुक उमेदवार होते आणि आपण बघितलं मागच्या काही दिवसांमध्ये त्यांनी उपमुख्यमंत्री मुख्यमंत्र्यांची भेट सुद्धा घेतली की आपल्याला या छत्रपती संभाजीनगर लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी मिळावी। मात्र महायुतीकडून संदीपान भुमरे यांना उमेदवारी देण्यात आली, त्यानंतर ते निवडणूक लढवण्याला ठाम होते। मात्र काल त्यांनी निवडणुकीतून माघार घेतली। मात्र माघार घेत असताना आपण कोणालाही पाठिंबा देत नसल्याचं त्यांनी सांगितलं होतं। त्यामुळे काहीसे नाराज आहेत त्याचा प्रश्नचिन्ह निर्माण झालं होतं आणि त्यामध्ये आता मुख्यमंत्री किंवा छत्रपती संभाजीनगर दौऱ्यावर आहेत, ते स्वतः विनोद पाटील यांची चर्चा करतात। त्यांनी आता पत्रकार परिषदेत सुद्धा सांगितलं की विनोद पाटील सुद्धा आपल्यासोबत आहे। त्यामुळे आता नेमकं या चर्चेनंतर विनोद पाटील आपला जो पाठिंबा आहे तो महायुतीच्या उमेदवाराला म्हणजे संदीपान भुमरे यांना देतात का, काय नेमकी प्रतिक्रिया देतात किंवा चर्चेमध्ये नेमकं काय होतं हे आता पाहावं लागेल। विशाल, खरोखरच आहे, मुख्यमंत्री शिंदे हे विनोद पाटील यांच्या भेटीला थेट पोहोचल्याचं आपण यावेळेला पाहू शकतोय आणि या पुढच्या काळामध्ये त्यांची भूमिका नेमकी काय असेल याकडे देखील सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे। मात्र